जी खूप चर्चा होती लाडकी बहीणची. अनेकांचं म्हणणं की तो गेम चेंजर ठरेल आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीने आपली स्कीम लॉन्च करतं. मग फ्रीबीजवरती चर्चा होते. लाडकी बहीण वाटतं, कारण कालही जेव्हा मतदानाची आकडेवारी आली, महिलांचं वाढलेलं मतदान ह्याच्यावरती चर्चा झाली, तेव्हा ती थेट जोडली जाते लाडकी बहीणशी. किती तुम्ही होपफुल आहात की ही योजना तुमच्यासाठी किती गेम चेंजर? 100% कमलेशजी, ही योजना 100% लोकांपर्यंत पोहोचली. त्याच्यामुळे त्याचा महिलांपर्यंत पोहोचली आणि जे वाढीव मतदान झालेलं दिसतंय त्याची कारणच ती आहेत. ज्या प्रमाणात महिला मोठ्या प्रमाणात मतदानाला बाहेर आल्या, एका अर्थाने या सरकारवरती दाखवलेला हा विश्वास होता. पण मला हा मुद्दा केवळ एक मांडायचा नाही. गेले 4-5 महिन्यापासून, विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने ज्या अनेक गोष्टी केल्या, ज्या पद्धतीने महायुतीतला एक मोठा भाऊ म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन पूर्ण इलेक्शन कॅम्पेन चालवलं. भारतीय जनता पार्टीने फक्त 150 जागांचा विचार नाही केला जे आम्ही लढवतोय. भारतीय जनता पार्टीने 288 जागांचा विचार केला. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भाजपचा उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्न करत होते. तसेच ते राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारासाठीही प्रयत्न करत होते. मला असं वाटतं की महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी आणि सगळे आम्ही एकत्रित उभे राहिलो, ज्याचे परिणाम ठीक आहे. आता सकाळी 10-10:30 ज्यांना मुंगेरलगे स्वप्ने बघायचे त्यांना जरूर बघू द्या. तो आनंद मिळू दिला पाहिजे. त्यात मला काही म्हणायचं नाही. आम्ही सरकार स्थापन करणार, अमुक तमुक त्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत. पण तोपर्यंत तो आनंद घेतल्यानंतर ना वस्तुस्थिती जी आहे त्यानंतर समोर यायला लागेल. आणि जे मग एकतर 2-3 प्रकारे गोष्टी झाल्यात. एक तर सरकारी पातळीवरच्या योजना, विशेषतः लाडली बहीण असेल किंवा लाडली बहिणा नाही आहे. दुसरी त्यातली अशी आहे की दुसरं, तुम्हाला आठवत असेल देवेंद्रजी अर्थमंत्री असताना महिलांसाठी अर्ध तिकीट घोषणा जाहीर केली होती आणि त्याच्यातनं एसटी महामंडळ जे तोट्यात होतं ते सुद्धा नंतर प्रॉफिटमध्ये आलं. एक सेकंद आपण तो फरक बघितला. तिसरं, अनेक विकासाचे प्रकल्प, मग मेट्रोचा प्रकल्प असेल, अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, समृद्धी असेल, अनेक विकासाच्या गोष्टी लोकांनी बघितल्या ज्या प्रत्यक्षात येताना. या सगळ्या गोष्टींचा एक चांगला परिणाम म्हणजे आणि तिसरं, संघटनात्मक, म्हणजे मगाशी मी मांडणी केली, जे समाज लोकसभेला आमच्यापासून दूर गेले होते ते समाज पुन्हा एकदा आमच्यापर्यंत येण्यासाठी आम्ही प्रयत्नपूर्वक केले. या सगळ्याचे परिणाम आपल्याला दिसतील येणाऱ्या